विभागाने आज एक सगळ्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार असा मेळावा ठेवला होता। त्या मेळाव्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि पुढच्या तयारीच्या निमित्ताने दिशानिर्देश देण्याचं काम या मेळाव्यात करतो। प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं, जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू, जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू। मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाहीये, महायुती हा नियम आहे, मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे। काही ठिकाणी तो होईल, काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, त्या लक्षात आलेल्या आहेत। त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून दे। बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे। मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे। त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसे झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होईल। रामदास कदमांना आपण देखील ओळखता, इतके वर्ष मी ओळखतो, आमचे मित्र आहेत। ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात, सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जी काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत। आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले। संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच आपल्याला जास्त सांगू शकतील, कारण भारतीय जनता पक्षामध्ये कोणी जर प्रवेश करायचा असेल तर ते त्यांच्या लेवलवर ठरतं। अर्थात नंतर मला ते सांगतात की बाबा यांचा प्रवेश आपण एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नेरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात।